सो पहिल्या सेशनमध्ये जसं आपण समजून घेतलं की हे जे 7 लेयर्स आहेत किंवा 7 एनर्जी बँडविड्स आहेत, हे 7ही एनर्जी बँडविड्स आपल्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या स्तराशी रिलेटेड आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला ह्याची माहिती नसते. बऱ्याच वेळेला हे बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह असतात किंवा ब्लॉक्ड असतात. जसं प्रत्येकाचा जर आपण कार्यकारी भाव बघितला तर तुम्हाला जाणवेल की या चक्राची जी एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ही माझ्यामध्ये बाय डिफॉल्ट आहे. जसं काही लोक सृजनता जी आहे, क्रिएटिव्हिटी ही आज्ञाचक्राची क्वालिटी आहे. ही माणसं इतकी क्रिएटिव्ह असतात. दे आर सो पॅशनेट, दे आर वंडरफुल आर्टिस्ट्स. पण कधी कधी ते या आर्टमधून मटेरियल काहीच मिळवू शकत नाहीत लाईफमध्ये, कारण यांचं मूलाधार चक्र ब्लॉक्ड असतं. बऱ्याच वेळेला तर्कबुद्धीच ब्लॉक्ड असते. दे आर व्हेरी क्रिएटिव्ह, व्हेरी एंटरप्राइजिंग, नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन गोष्टी. दे आर ॲब्सोल्युटली सिन्सिअर ॲट वर्क. सो स्वाधिष्ठान जागं असतं पण मणिपूर आणि मूलाधार ब्लॉक्ड असतं. त्याच्यामुळे तर्कबुद्धीच नसते, लॉजिक नसतं, व्यवहार ज्ञान नसतं, बिझनेस बसवायचा कसं कळत नाही. दे आर टेक्निकली व्हेरी शार्प, इंटेलिजंट. सो बऱ्याच वेळेला आपण सगळे अशा या कॉम्बिनेशन्समध्ये असतो. ओके, काही चक्रांमध्ये किंवा काही एनर्जी सेंटर्समध्ये तुम्हाला जाणवेल की काही क्वालिटीज बाय डिफॉल्ट आहेत आपल्यामध्ये आणि काही ब्लॉक्स पण बाय डिफॉल्ट आहेत. ही चक्र का ब्लॉक होतात? ही चक्र बाय डिफॉल्ट ब्लॉक्ड असतात. कधी कधी DNA असू शकतो, पास्ट लाईफ प्रोग्रामिंग असू शकतं, वूम प्रोग्रामिंग असू शकतं. आपण आयुष्यामध्ये जी काही सगळी परिस्थिती अनुभवतो त्याच्यामुळे हे ब्लॉक्ड असू शकतात. बट हे सगळं आपलं एनर्जी फील्ड आहे. द युनिवर्स डझंट आस्क यू व्हाय इट इज ब्लॉक्ड. द युनिवर्स विल ओनली रिस्पॉन्ड टू द ब्लॉक्स दॅट इट कॅरीज. आणि तशीच अवस्था आपल्या आयुष्यात घडत राहते. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉब्लेम्स कळत नाहीत ना. बिझनेस सक्सेसफुली चालवायला सगळं करतोय आपण, त्याला लागणारे कष्ट करतोय, तेवढे सिन्सिअर आहोत आपण, सगळं आहे, पण त्याला गतीच मिळत नाही, कारण मूलाधार ब्लॉक्ड आहे. का ब्लॉक्ड आहे? वी डोंट नो, बट इट इज ब्लॉक्ड. सो आपल्याला कसं कळेल की हे ब्लॉक्ड आहे का अनब्लॉक्ड? व्हॉइस फ्लक्च्युएट होतोय का? जाऊ, त्याचं विशुद्ध बिघडलंय माईकचं, तो असू दे. देऊन ठेव मला, जर परत फ्लक्च्युएट झालं तर मी हँड माईक वापरते. हे चक्र ज्या लेअरला एक्झिस्ट करतात, हे कुठे फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये याच्या बॉडीमध्ये. म्हणजे जर आपण अॅनाटॉमिकली डायसेक्ट केली बॉडी तर तिथे सापडणार काहीच नाहीये. दे आर ॲट युअर सोल कॉन्शियसनेस लेवल, राईट? बट ह्या सगळ्याचा कार्यकारी भाव, त्याचं फंक्शनिंग आपल्या डे टू डे लाईफमध्ये मॅटर करतं. सो आपल्याला कसं कळणार आहे की आपलं कुठलं चक्र ॲक्टिव्ह आहे, ब्लॉक्ड आहे का नाही आहे? ते आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्समधनं आणि आपल्या पर्सनॅलिटी ट्रेट्समधनं कळणार आहे. कारण प्रत्येक चक्राचा एक पर्सनॅलिटी ट्रेट पण आहे. सो वेअर वी फॉल वी विल नो वाय वी आर स्टक. आणि तशीच बरोबर परिस्थिती प्रॅक्टिकली आयुष्यात कशी येते. ओके, सो सुरू करूया आपण. तुम्हाला काय करायचंय, काही ब्लॉक्सची लिस्ट दिली, आय विल एक्सप्लेन इट. आपण एकत्र जाऊया, गडबड करू नका. बऱ्याच वेळेला थोडासा इगो ट्रिगर होतो, काही हे मार्क करावेसे वाटत नाहीत आपल्याला. तुम्ही इथे मार्क करणं इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्हाला कळणं की येस हा प्रॉब्लेम आहे माझा आणि आय एक्झिस्ट हिअर. आणि ॲनालिसिस करताना स्वतःचं ॲनालिसिस करा, नवऱ्याचं नाही किंवा बायकोचं नाही. ओके, कारण इट इज इझी टू रिलेट. दुसऱ्याशी रिलेट करणं खूप सोपं असतं. जसं पैशाचा हव्यास करतो एखादा माणूस आहे ना, कंजूस असतो कुणीतरी. सो यू कॅन रिलेट इझिली अँड देन यू फील की हो ह्याचं हे चक्र ब्लॉक्ड आहे म्हणून माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. रेझोनन्सनुसार माझं पण ते ब्लॉक्ड असलं पाहिजे तरच असा माणूस माझ्या आयुष्यात येऊ शकतो. ओके, सो फोकस ऑन युअर सेल्फ. टिक करा, नका करू, तुमचं तुम्हाला कळेल की आपण कुठे ब्लॉक्ड आहोत. हे का करतोय आपण? तर ज्या वेळेला आपण ह्याचं क्लेन्झिंग करणार आहे, सो आपल्याला कळेल की आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स कसे झालेत. कारण फर्स्ट लेवलला इम्प्रूव्हमेंट जी होते ही आपल्या साईकमध्ये होते, राईट? अँड देन द लाईफ स्टार्ट्स रिस्पॉन्डिंग टू इट. कारण आपलं एनर्जी फील्ड बदलल्याशिवाय या युनिव्हर्सकडनं येणारा रिस्पॉन्स बदलू शकत नाही.
ओके. सो पहिलं चक्र आहे मूळाधार. मूळ आधार, आयुष्याचा मूळ आधार असलेलं. बेसिक एक्झिस्टन्स करता काय लागतं आपल्याला? बेसिक सर्व्हायव्हल ऑफ लाईफ, मनी. सो जर आपल्या आयुष्यामध्ये कायम पैशाच्या स्तरावर टंचाई असेल, बेसिक लेवलला, मी लक्झरीच्या गोष्टी बोलत नाहीये की मला मॉलदीव्सला फिरायला जायचंय आणि ते होतच नाहीये, दिस इज लक्झरी. बेसिक माझे EMI जात नाहीत, मुलांचे फीज वेळेवर जात नाहीत, घराचं भाडं वेळेवर जात नाही, साध्या गोष्टी काही घ्यायच्या म्हटल्या तरी वेळेवर होत नाहीत, कारचे EMI वेळेवर जात नाहीत, काहीही करायचं म्हटलं तर कर्ज काढावं लागतं, कोणाकडनं तरी मागावं लागतं, काहीतरी मोडावं लागतं. ही जर अशी परिस्थिती असेल तर दॅट इज टंचाई. तिथे जर आपण अडकलेलो असू तर टिक करायचं त्याला. ह्याच्यामध्ये लाज वाटायचं, इगो ठेवायचं काहीच कारण नाहीये. जसं सर मगाशी म्हणाले की ज्या वेळेला त्यांनी सुरू केलं त्यावेळेला त्यांना हे कळलं की सगळीच ब्लॉक्ड आहेत. ती ब्लॉक्ड आहेत हे कळल्यावरती आपण त्याच्यावर काम करू शकतो. आपण जर डॉक्टरला जाऊन म्हणलं की काहीतरी होतंय आणि काहीतरी औषध द्या, काहीच होणार नाहीये त्याचं. जोपर्यंत आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली की वेअर माय शॉर्टफॉल इज, तोपर्यंत आपण त्याला रिपेअर पण नाही करू शकत. ज्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम कळतो तो प्रॉब्ली अर्धा सुटलेला असतो. सो इफ यू आर ऑनेस्टली फेसिंग दिस की हो आहे, आधी होते, आधी खूप राजेशाही अवस्थेत जगलो, ते इम्पॉर्टंट नाहीये. आत्ता आपलं एनर्जी फील्ड क्षणाक्षणाला बदलत असतं. दिस पॉइंट ऑफ टाइम, आयुष्य जसं आत्ता सुरू आहे या पॉइंटला ही टंचाई जाणवते का? इफ येस टिक, इफ नो फाईन. पुढे, आयुष्याच्या मूलभूत गरजा पण सहजी पूर्ण होत नाहीत. सहजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी कसं असतं, अगदी लास्ट डेला पैशाची सोय होते आणि हे असं एकदा नाही, दरवेळेला होतं. मला अशी कितीतरी लोक माहिती आहेत जी वर्षानुवर्ष मनी उपासना करण्यासाठी पैसे जमवतात, पण त्यांच्याकडनं ती होतच नाही. काहीतरी मेडिकल इमर्जन्सी घरात येते, काहीतरी होतं अँड दे कॅन नॉट मेक इट. सो या बेसिक ज्या गरजा आहेत ह्या सहजी पूर्ण होत नाहीत, खूप स्ट्रगल करावा लागतो या बेसिक लेवलचं आयुष्य पण नीट फुलफिल करायला. मी बेसिक घराची डागडुजी करायची आहे, लिकेज आहे, नाही पैसेच निर्माण होत नाहीत. इट्स ऑलवेज प्रायोरिटी की आधी हे एक आहे, हे केलं तर याला पैसे नाही, ते केलं तर त्याला पैसे नाहीत. इफ दॅट इज युअर केस, टिकीट. पुढे, तिसरी खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण तिसरं हे याचं एनर्जेटिक डायमेन्शन. आपण जर सतत भीती, असुरक्षितता या अवस्थेवरती व्हायब्रेट करत असू तर आपलं मूळाधार ब्लॉक्डच असतं. कारण या चक्राला ब्लॉक करणारी नेगेटिव्ह एनर्जी हीच भीतीची आहे. मग भीती कुठल्याही स्तरावरची, अगदी पैशापासून ते फ्युचर, पुढे कसं होणार, मुलांचं कसं होणार, आपल्या म्हातारपणाचं कसं होणार, एव्हरीथिंग, ही जी कॉन्स्टंट भीतीची अवस्था असते ना, कोण बघणार की नाही बघणार, काय होणार आपलं, सतत नेगेटिव्हिटीकडे जे आपलं मेंदू ओढला जातो, सतत भीती. 5 मिनिटं कोणाला यायला उशीर झाला की आपल्या मनाने सगळं त्याचं नेगेटिव्ह रंगवलेलंच आहे. कुणी फोन उचलला नाही आपला, व्हॉट्सॲपवर ऑनलाईन दिसून रिप्लाय करत नाही आहे, ती जी भीती की काय झालं का का मला का नाही, दुसऱ्या कोणाशी तरी चॅटिंग चालू आहे वाटतं, काय चालू आहे, ही जी अवस्था आहे ही भीतीची अवस्था आहे. फ्युचरमध्ये कसं होणार. सो कुठल्याही लेवलला जर आपण भीतीवर फंक्शन करत असू तर मूळाधार ब्लॉक्डच असणार. बऱ्याच वेळेला वी सी पीपल लाईक दीज की जे रिलेशनशिप क्रायसिसमध्ये आहेत, ते रिलेशनशिपच्या लेवलवर इतके हताश, निराश, भीतीमध्ये जगत असतात आणि ऑन कॉन्ट्री त्यांची पैशाची लेवल पण ब्लॉक्डच असते. दो रेग्युलर सुरू आहे पण जेवढा यायला पाहिजे तो येऊ शकत नाही, कारण आपल्या मूळाधारातनं आपल्या आयुष्याला मिळणारी एनर्जीच कमी पडते. आणि फिअर इज व्हेरी नॉर्मल. आपण बाय डिफॉल्ट फिअर मेकॅनिझम वरच काम करत असतो, कारण कधी कोणी त्याच्यातनं बाहेर पडायला शिकवलं नाही. सो इगोवर घेऊ नका, नेगेटिव्ह मध्ये घेऊ नका, कळलं तर विल बी आउट ऑफ इट. ओके. पुढे, मूळाधार म्हटल्यावरती मूळ आधार, ह्याचं तत्व आहे माती, शरीराची माती, द स्ट्रेंथ. शरीर कशावर उभं आहे?
स्ट्रक्चर काय आहे? हॅलो, स्ट्रक्चर काय आहे? बोन बोन हेल्थ आहे ना, स्ट्रक्चर आहे ते. जर स्ट्रक्चरच वीक असेल तर कोलॅप्स होणार की नाही? मूळाधार ज्याचं ब्लॉक्ड असतं अशा लोकांमध्ये स्ट्रेंथ, मग ती कुठल्याही लेवलला असू, ही ब्लॉक्ड असते. फिजिकल स्ट्रेंथ, इमोशनल स्ट्रेंथ, सायकोलॉजिकल स्ट्रेंथ, फायनान्शियल स्ट्रेंथ, सोशल स्ट्रेंथ. म्हणजे यांना जर कधीही कुठलीही अडचण आली तर यांच्याबरोबर कुणीही उभं राहत नाही. झिरो सोशल स्ट्रेंथ, इमोशनल स्ट्रेंथ. काही होणार या भीतीनेच हातपाय गळतात. त्यांना एखादं काम करायचं नसतं पण ते नाही म्हणू शकत नाही. कॉन्स्टंट लो अवस्थेत असलेली, फार इझिली डॉमिनेट होणारी, बऱ्याच वेळेला यांचं मूळाधार ब्लॉक्ड असतं. सो इफ यू फील की हो माझं असं होतं की काही साधं उद्या मंडे म्हटलं कीच सकाळी बॅटरी डाऊन, एवढी पण स्ट्रेंथ नसते रुटीन फेस करायला लाईफमध्ये. दिस लॅक ऑफ स्ट्रेंथ इज ब्लॉक्ड मूळाधार. पुढे आता हे चक्र जे आहेत ना, हे इम्बॅलन्समध्ये दोन पद्धतीत काम करतात. एक आहे हायपो इम्बॅलन्स. आपण ज्या वेळेला सप्तचक्र शुद्धिक्रिया करतो, आपण काय करतो? आपण ही चक्र बॅलन्समध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. पेंड्युलम बघितलंय ना आपण सगळ्यांनीच, ते मोठं घड्याळ असतं, असं टेक टेक असं इकडून तिकडे. सो नॉर्मली ते काय होतं, एका एक्स्ट्रीम पासून निघून दुसऱ्या एक्स्ट्रीमला जातं. स्टेबल कुठे होतं? बरोबर मध्ये. सो आयदर ऑफ द एंड्स आर ऑलवेज बॅड. हायपो मूळाधार अशी माणसं, त्यांच्यात ताकदच नसते, कशाची स्ट्रेंथ नसते, अजिबात त्यांना स्वतःचं काही म्हणणंच नसतं. दे हॅव नो ओपिनियन. ते कायम नेगेटिव्ह असतात, पैशाबद्दल सगळ्याबद्दल त्यांची धारणाच ही असते की मला कधीच पैसे मिळू शकत नाहीत. हे का आलंय माहित नाही. कदाचित लहानपण तसं गेलंय, कदाचित जेनेटिक फीड तसं आहे, माहित नाही. पण त्यांचं बेसिक आयुष्याबद्दलचं म्हणणंच असं असतं की नाही बाबा सगळं अवघड आहे, वाईट आहे, आपण आपलं कसं तरी एवढ्याशात सुख मानायचं आणि जगायचं. ह्याचा जो दुसरा एक्स्ट्रीम आहे, ही माणसं अतिशय अग्रेसिव्ह असतात. सतत राग, चिडचिड, सतत भांडणं. ही माणसं कायम भांडणं शोधत असतात. मूळाधाराची बॅलन्स्ड क्वालिटी आहे स्ट्रेंथ अँड व्हॅलर, म्हणजे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद. पण हायपर नेगेटिव्ह मध्ये काय होतं, ही माणसं कारण नसताना भांडणं अंगावर ओढवून घेतात. म्हणजे रस्त्यात काहीतरी भांडण झालेलं आहे, ओके, हायपर मूळाधार असलेला माणूस विचारणार नाही की काय झालंय, तो 2 लगावून मोकळा होणार आणि मग विचारणार की काय झालंय. दिस काइंड ऑफ पीपल आर इम्बॅलन्स्ड मूळाधार. बऱ्याच वेळेला ही माणसं स्वतःची भांडणं सोडून दुसऱ्याचीच भांडणं भांडत असतात, कारण यांना असं वाटत असतं की आपल्यापेक्षा शक्तिशाली कोणच नाहीये. सो ते कॉन्स्टंट डिस्प्ले ऑफ पॉवर, कॉन्स्टंट डिस्प्ले ऑफ पॉवर. सो हायपोमध्ये डॉमिनेशन आहे, म्हणजे सहन करणं आहे, आणि हायपरमध्ये डॉमिनेट करणं आहे. कारण नसताना सतत सगळीकडे कंट्रोल स्वतःकडे पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. आणि इथूनच पुढचा एक्स्ट्रीम निर्माण होतो, तो म्हणजे सतत पैशाचा हव्यास. हायपोमध्ये काय आहे की यांना पैशाबद्दल इतकी नेगेटिव्हिटी असते की होणारच नाही, कसं बसं चालवूया या अवस्थेत असतात. आणि हायपर ज्या वेळेला होतात त्यावेळेला सतत पैसा कसा ओरबाडू. आता नॉर्मली ही क्वालिटी कोणीच टिक करणार नाही की मला हव्यास आहे पैशाचा, असं कोणीच करणार नाही. बट इफ यू हॅव इट ॲज युअर पर्सनॅलिटी ट्रेट, बऱ्याच वेळेला हे डिफॉल्ट आहे ना. जसं जेलसी डिफॉल्ट आहे, आपण कुठे मुद्दाम जेलसी फील करतो का? नाही, ती जेलसी येते. सो तसंच कधी कधी हा जो पैशाविषयी धूर्तपणा आहे ना, हा कधी कधी बाय डिफॉल्ट येतो, काहीतरी एक जेनेटिक प्रोग्रामिंग असेल. बट इफ यू आर इन दिस, यू आर इन अ नेगेटिव्ह स्टेट विथ मूळाधार. हे कधी ना कधी आयुष्य ब्लॉक करणारच. सगळे स्कॅमस्टर्स, फसवणारी जी माणसं असतात ना पैशाच्या स्तरावर, दिन दुगना रात चौगनी आणि मग हे लंपास, दिस इज ऑल हायपर मूळाधार. सो इफ बाय एनी वेज, बाय
डिफॉल्ट इफ यू आर हिअर जस्ट टिक इट. क्लिअर? बेसिक लाईफशी संघर्ष कॉन्स्टंट. सो हेच जर आपलं ब्लॉक्ड असेल तर आयुष्यात काय घडणार? बेसिक लेवलला पण अडचणी येणार. मी साध्या साध्या गोष्टींमध्ये, मी जसं पूर्वी म्हणायचं ना की अगदी आपल्या तोंडासमोर तिकीट काउंटर बंद होतं, आता असं होत नाही, आता ऑनलाईन असतं. मी बेसिक जातोय सरळ मार्गाने आपण, पण उगाच कारण नसताना कोणीतरी ठोकून जातं, उगाच कारण नसताना प्रॉब्लेम्स निर्माण होतात. दिस इज ब्लॉक्ड मूळाधार. कॉन्स्टंट प्रॉब्लेम्स इन लाईफ ऑन एनी लेवल. ओके, पुढचं चक्र आहे स्वाधिष्ठान. आता हे चक्र पण बघा, यांचे क्वालिटीज, यांचं सगळं एक अपलिफ्टमेंट आहे. ग्रॉस पासून सटलकडे जातो आपण. पुढचं चक्र आहे स्वाधिष्ठान, स्वतःच्या अस्तित्वाचं केंद्र. बेसिक चक्रामध्ये काय आहे? बेसिक आयुष्याशी झगडा आहे. आता बेसिक आयुष्याशी झगडा संपला, मग पुढे काय येणार? त्याच आयुष्याची लक्झरी येणार, छान चौकी. नॉर्मली हा शब्द आपल्याकडे थोडा नेगेटिव्हली घेतला जातो है ना, की नेगेटिव्ह आहे हे सगळं, इथेच ब्लॉक्ड आहे आपलं स्वाधिष्ठान. इट्स अ जेनेटिक प्रोग्राम. साधं स्वतःला विचारा ना, लक्झरी अनुभवणं वाईट की चांगलं? त्याची स्ट्रेंथ बघा उत्तराची. लक्झरी अनुभवणं वाईट की चांगलं? हे मनी उपासना केल्यानंतर उत्तर द्यायची नाहीत. We also don't know, we are confused because we come with that blocked स्वाधिष्ठान. आपल्याला गिल्टी वाटतं, आणि गिल्ट हे स्वाधिष्ठान चक्राला चोक करणारं इमोशन आहे. सो पहिला त्याला ब्लॉक करणारी एनर्जी आहे सतत अपराधीपणाची भावना. आता अपराधीपणाची भावना म्हणजे आपण प्रॅक्टिकली चुकलोय आणि आपल्याला गिल्टी वाटतं, इज अ डिफरंट थिंग. इट्स अ सिच्युएशनल गिल्ट. पण चुकलो नाहीये, पण सतत असं वाटत राहतं. स्वतःसाठी काहीही चांगलं करायचं म्हटलं की गिल्टी वाटतं, की नको, अरे आपण नाही डिझर्व्ह करत. ही गिल्ट या लेवलला असते की स्वतःसाठी एक परफ्यूम विकत घ्यायचं म्हणलं तरी गिल्टी वाटतं की नको, अरे काय काय गरज आहे का? कितीतरी बायकांना गिल्टी वाटतं स्वतःसाठी एकट्या घरी असतील आणि चांगला स्वयंपाक करायचा असेल तर. कालच्या उरलेल्या पोळीवर, मॅगीवर असं भागतं. ती पण मॅगी आवडत असेल तर ठीक आहे, पण का? दॅट इज युअर सेल्फ व्हॅल्यू. सतत गिल्टी. कितीतरी लोकांना सुट्टी घ्यायला गिल्टी वाटतं, स्पाला जायला गिल्टी वाटतं, की कशाला, दमलोच नाहीये तर अंग दाबून कशाला घ्यायचं, म्हणजे असं काही मी केलेलंच नाहीये. दिस ऑल इज इन आवर DNA अँड जेनेटिक्स. सो त्याच्यामुळे आपलं आयुष्य एक्सपांड होतच नाही. ही जी सतत गिल्ट आहे, ही गिल्ट या चक्राला ब्लॉक करते. सो इफ यू एक्सपिरियन्स दिस काइंड ऑफ अ गिल्ट, ऐशाराम, सेक्शुअल गिल्ट, सेक्स या विषयीच इतका टॅबू असतो की ते नकोच, काहीतरी घाण आहे, हेच लहानपणापासून ऐकत किंवा हेच फील करत आपण मोठे होतो. आता त्या सेक्शुअल गिल्टला बरीच कारणं असतील. इट कुड बी की काहीतरी अब्यूज झाला असेल, काहीतरी इन्सिडेंट झाला असेल, समथिंग हॅज हॅपन्ड जिथून ही गिल्ट आली आहे. पण ही गिल्ट आता तुमच्या व्हायब्रेशनचा एक भाग आहे. द युनिव्हर्स विल नॉट आस्क यू की वाय यू फील गिल्टी. यू फील गिल्टी, तशाच तरंगांना तसाच प्रतिसाद लाभतो. गिल्टमध्ये असलेला माणूस बहरू शकेल का? गिल्टमध्ये असलेला माणूस काय व्हायला पाहिजे? सुरकुतलाच पाहिजे की नाही? सो ज्याचं स्वाधिष्ठान ब्लॉक्ड आहे, तेजाचं केंद्र आहे, तेही माणसं कधीच तेजस्वी दिसत नाहीत. आणि तिथूनच पुढचं येतं डिप्रेशन, नैराश्य. आयुष्य जगावंसं वाटत नाही. बऱ्याच वेळेला आपण ढकलतो की ठीक आहे, मुलं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, करावं लागणार आहे म्हणून करतो. पण आयुष्यामध्ये पॅशन नसतो. देयर इज लॅक ऑफ पॅशन इन लाईफ. मजाच येत नाही, काहीही करायला छान वाटत नाही. इतके वर्ष सप्तचक्र शुद्धिक्रिया शिकवतोय, कितीतरी लोक स्वाधिष्ठान चक्रावर जेव्हा काम करतो त्यावेळेला सांगतात की लहान असताना चित्र काढायचो, अचानक असं वाटतं की चित्र काढू. अचानक गाणी ऐकायला किंवा गुणगुणायला आवडायला लागलंय. अचानक छोट्या छोट्या गोष्टी बघून हसायला येतं, छान वाटतं.
हे जे छान वाटणं आहे ना, हे या केंद्रापासून सुरू होतं. आणि हेच जर ब्लॉक्ड असेल तर आपल्यातनं बाहेर पडणारी ऊर्जाच ब्लॉक्ड आहे, कारण हे तेजाचं केंद्र आहे. When you start balancing your स्वादिष्टान, तुमच्या कॉम्प्लेक्शन पासून सगळ्या गोष्टी बदलायला लागतात, कारण तुमच्यातलं ते तत्व जागं होतं. पुढे सो सेकंड वॉज अरसिकता, त्याच्यामध्ये नैराश्य आलं. जर ढकलत असू आयुष्य आपण की नको आता, कंटाळा जो बेसिक आहे ना, दॅट इज वेअर यू विल अंडरस्टँड की स्वादिष्टान ब्लॉक आहे का नाही. तरी डबल येतोय दादा आवाज. सतत तक्रारी, ही माणसं कधीच खुश नसतात. सो दे आर कॉन्स्टंटली कंप्लेनिंग की हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये. मी चांगलं काही घडलं तरी ते म्हणतात की अरे पण ते नाही ना माझ्याकडे, पण ते नाही ना माझ्याकडे. नथिंग मेक्स देम हॅपी. पुढे आता याचाच एक्स्ट्रीम एंड आहे. हायपोमध्ये काय आहे की बेसिक छोट्या छोट्या आनंदांबद्दल पण गिल्टी वाटतं. मला अशी कितीतरी बायका माहिती आहेत की ते जाताना जर पाणीपुरी खाऊन गेल्या तर त्यांना गिल्टी वाटतं की नवऱ्याला आणि पोरांना दिलं नाही. मे यू नॉट एलिजिबल फॉर दिस ऑल्सो. किंवा बाहेर जायचंय मुलांना सोडून तर इतकं गिल्टी वाटतं की आपण काहीतरी फार चुकीचं करतोय. ही कॉन्स्टंट अवस्था, इट विल श्रिंक यू इन लाईफ. याचाच दुसरा एंड आहे हायपरमध्ये. एकीकडे अजिबातच नाही, नो लक्झरी ॲट ऑल. दुसरीकडे सतत चैनी. हे जे सगळे ॲडिक्ट्स आहेत ना, किंवा सतत ज्यांना पैशाचा शो ऑफ करायची सवय असते, म्हणजे कर्जबाजारी आहेत तरी कर्ज काढून पोरांची लग्न करणार समाजाला दाखवायला. सतत चैनी. म्हणजे यांचं आयुष्य बघून दुसऱ्याला टेन्शन येतं की बापरे, हे कर्ज कसं फेडणार आहेत. आणि या बिचाऱ्यांचं नशीब इतकं भारी असतं ना की यांच्या आयुष्यात बिचारा एक जबाबदार कोणीतरी असतोच, जो सगळ्यांचं ओझं स्वतःच्या वरती घेतो. एक गुड बॉय गुड गर्ल कोणीतरी यांच्या आयुष्यात असतेच, जे सगळ्यांचं जबाबदारी स्वतःच्या आयुष्यात घेऊन मग त्यांना फ्रोझन शोल्डर होतात. सो सतत चैनी म्हणजे यू कांट अफोर्ड बट स्टील त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. दिस इज हायपर स्वादिष्टान. असे ब्रँडेड गोष्टी घ्यायच्या की दुसऱ्याला कळलंच पाहिजे की आपण काय वापरतो. मग ते फेक असलं तरी चालेल, पण त्या ब्रँडचं नाव कळलं पाहिजे. सतत शो ऑफ. आणि त्याच्यातून पाचवी गोष्ट, एकतर लैंगिक नैराश्य निर्माण होतं किंवा लैंगिक विकृती निर्माण होते. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आज. स्ट्रेसमुळे, आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण आयदर ऑर कंडिशनमध्ये असतो. फार कमी लोकांचं सेक्शुअल एनर्जी बॅलन्स्ड असते. एकतर इतकं नैराश्य असतं की बेसिक लिबिडोच नाहीये, मेल फिमेल बोथ. ती स्ट्रेंथच नाहीये, ते इक्वेशन नाहीये, ती केमिस्ट्री नाहीये, नकोच वाटतं. आणि दुसरीकडे विकृती आहे, त्याच्याशिवाय डोक्यात विचारच नाही. म्हणजे मास्टरबेशन शिवाय झोपच लागत नाही, दिवस सुरू होत नाही कितीतरी लोकांचा. देर आर पीपल हु विल टेल की ते केल्याशिवाय ते एकदा संपलं की ते विषय संपतो सिस्टीम मधला आणि मग कामं सुरू होतात. विकृती आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक ही विकृती आहे. वेन यू स्टार्ट अलाइनिंग युअर स्वादिष्टान चक्र, हे दोन्ही एक्स्ट्रीम्स ऑटोमॅटिकली हील व्हायला लागतात. पुढे मणिपूर चक्र. आता बेसिक आयुष्याच्या गरजांपासनं आपण सटल क्वालिटीजकडे चाललोय. मणिपूर चक्र ज्ञानाचं केंद्र, विजडम, कळलं जे ना, हुशारी, इंटलेक्च्युअल नाही, अकॅडमिक हुशारी नाही. अकॅडमिक हुशारी हे आज्ञाचक्र आहे. स्ट्रीट स्मार्टनेस जो आहे ना, म्हणजे एखादा माणूस अभ्यास करत नाही पण हुशार असतो, त्याला व्यवहार कसे करायचे कळतात, बिझनेस कसा करायचा कळतो, कसं वागायचं कळतं, एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा कळतं, कोणाला काय सांगायला पाहिजे आणि काय नाही सांगायला पाहिजे हे कळतं. दॅट इज मणिपूर. आणि बऱ्याच वेळेला खालची दोन केंद्र ब्लॉक्ड असल्यामुळे याच्यावर कधी फारसा लोड येतच नाही, आपण खालीच स्ट्रगल करत असतो.
सो वी आर व्हेरी मच स्टक विथ दिस. आणि याच्यामुळे आयुष्यात खूप नुकसान होतं. कारण कळणं जे आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला चुका कळतात ना. आपल्याला कळतं की अरे यार, नवऱ्याशी असं नव्हतं रिॲक्ट करायला पाहिजे. पण तो समोर आला की जी अशी तिडीक, किंवा बोथ आयदर वेज, तेच बोलून जातो जे बोलायचं नव्हतं, आणि मग तेच भांडण परत. कळलं होतं ना की हे नाही करायला पाहिजे. का घडलं? मणिपूर ब्लॉक्ड आहे. कळून ज्या वेळेला वळत नाही एखादी गोष्ट, मणिपूर ब्लॉक्ड आहे. त्याच चुका ज्या वेळेला माणसं करत असतात, म्हणजे पहिल्यांदा एक माणूस त्यांना तोच माणूस पैशाला फसवतो बरं का. मग तो सॉरी म्हणतो आणि परत पैसे मागतो, आणि परत जे पैसे देतात हे मणिपूर 100% ब्लॉक्ड आहे. सो लेट्स सी वेअर वी आर. पहिला पॉइंट आहे आकलन क्षमतेचा अभाव. कळतच नाही. ग्रास्पिंग पॉवर जी आहे की एकदा सांगितलं आणि समजलं हे होतच नाही. ज्यांना 6 वाजल्यापासून आतापर्यंत काहीही कळलेलं नाहीये, त्यांनी हे बाय डिफॉल्ट टिक करायचंय. पुढे, व्यवहार ज्ञानाचा अभाव. जी माणसं कागद करत नाहीत, बोलीवर त्यांचं सगळं चाललेलं असतं. व्यवहार ज्ञानाचा अभाव. मित्राशी व्यवहार, याच्याशी व्यवहार, त्याच्याशी व्यवहार. अरे का? मित्र आहे ना, मग त्याला 2 कागदावर सही करायला काय प्रॉब्लेम आहे? मग तो मित्र नाही आहे जर त्याला प्रॉब्लेम आहे तर. तिथून वेळेस बाहेर निघालेलं बरं. पण मणिपूर ब्लॉक्ड आहे, ते ह्या विचारच आत येऊ देणार नाही. सो व्यवहार ज्ञानाचा अभाव. कितीतरी लोकांना कळत नाही. ते इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतात त्यावेळेला तर सो मेनी पीपल विल कम अँड टेल मी की इकडे पैसे अडकलेत, तिकडे पैसे अडकलेत. अरे दिले कसे? का दिले? वेन यू आस्क देम, ते म्हणतात नाही नाही त्यांनी सांगितलं की एवढा रिटर्न मिळेल. आणि आपण काहीच विचारलं नाही की तुला रिटर्न कुठून मिळणार आहे, तू कसे देणार आहेस माझे परत. व्यवहार ज्ञानाचा अभाव. बेसिक गोष्टी, हाऊ टू डील विथ लाईफ, हाऊ टू ट्रान्झॅक्ट विथ मनी कळत नाही. जर आपल्याला हे कळत नसेल तर याच्यावर काम करायला पाहिजे आपल्याला. सो टिक दॅट. तर्कबुद्धीचा अभाव. लॉजिक, व्हेरी व्हेरी वीक लॉजिक. टेक्निकल गोष्टी कळत नाही, टेक्नॉलॉजी कळत नाही, कसं एखादी गोष्ट वर्क करणार आहे. बेसिक प्रश्न पडत नाहीत या लोकांना लाईफचे. बेसिक प्रश्न दुसऱ्याला विचारू शकत नाहीत ते, की मग हे असं झालं तर काय होईल, मग ते तसं झालं तर काय होईल. तर्कबुद्धी नाही. आता बघा, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप इंटेलिजंट आहात, टेक्निकली यू आर व्हेरी स्ट्रॉंग, तुम्ही एक खूप भारी बिझनेस आयडिया काढलेली आहे, आणि तुमचं मूळाधार आणि मणिपूर ब्लॉक्ड आहे. विल यू बी सक्सेसफुल? आणि मग आपण सगळीकडे पत्रिका दाखवत, पिरॅमिड लावत फिरणार की बाहर का कुछ एनर्जी आहे. बाहर का नाही आहे, बाय डिफॉल्ट ही ब्लॉक्ड आहे. तुम्ही बघितलंय काही लोकांच्या लाईफमध्ये ते तुमच्या एवढेच हुशार असतात, पण त्यांना अपॉर्च्युनिटीज इतक्या भारी मिळत जातात ज्याला आपण लक फॅक्टर म्हणतो. हे लक काय एवढं इझी प्ले होतं? बिकॉज बाय डिफॉल्ट देअर मूळाधार इज ऍक्टिव्ह. बाय डिफॉल्ट आहे ते, त्यांनी कदाचित काही केलेलं नाही त्याच्यासाठी, पण आपलं बाय डिफॉल्ट ब्लॉक्ड आहे. दॅट इज वाय इट्स अ बिग वरी, बिग कन्सर्न. पुढे, विनोद बुद्धीचा अभाव. विनोद बुद्धी म्हणजे, मी काल पण हा प्रश्न विचारला तर सगळ्यांनी मला ट्रान्सलेट करून सांगितलं सेन्स ऑफ ह्युमर. याचं म्हणणं काय आहे? विनोद बुद्धीचा अभाव म्हणजे आपण जोक मारायचे नाही आहेत. जी अशी माणसं असतात ना, जे प्रत्येक जोक स्वतःवर लावून घेतात, त्यांना इतके ऑफेंड होतात ते. स्पेसिफिकली बायका वजनावरती. तो इतका जिव्हारी टोचणारा विषय आहे की वजन असून कोण बोललं नाही पाहिजे त्याच्याबद्दल. दे कॅनॉट टेक एनिथिंग. म्हणजे असं बायकांबद्दल पण नाही, पुरुषांबद्दल पण अशा बरेच गोष्टी आहेत. सो जी प्रत्येक वेळेला मनाला लावून घेतात. म्हणजे कोणी काही मस्तीत बोललंय तरी हे घरी जाऊन 10 वेळा घरच्यांना विचारणार, खरंच मी असं आहे, खरंच असं आहे, खरंच असं आहे. आमच्याकडे कुठे पार्टी असेल तर मी आधी मित्रांना सगळ्यांना मेसेज करून ठेवते की माझ्या नवऱ्याच्या केसांबद्दल कुणीही शब्द काढायचा नाही. केस आणि पोट हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहेत.
कारण याच्याबद्दल कुणीही जोक केला तरी घरी आल्यावरती मग 10-15 वेळा आय हॅव टू अश्युअर हिम, नाही अजिबात नाही, पोट दिसतंय माझं, पोट दिसतंय, असं का बोलला तो? यू जस्ट कॅनॉट टेक थिंग्स इन लाईफ, इझिली घेऊ शकत नाहीत. आणि हे खूप नॉर्मली आपण घेतो हे, पण अशा लोकांना ती लावून घ्यायची सवय असते. लोकांना डिप्रेशन वगैरे येतं या कारणांवरनं की लोक मजा उडवतात आमची. ज्या वेळेला मणिपूर चक्र बॅलन्समध्ये यायला लागतं ना, त्यावेळेला कळतं की हे विषय फार हलके आहेत, एवढं काही करायची गरज नाहीये. एक पॉइंट असा येईल की जिथे तुम्हीच स्वतःवरती जोक मारायला लागाल अँड इट विल नॉट बी अ बिग डील. दॅट इज वेअर यू नो दॅट मणिपूर इज ऍक्टिव्ह. नाहीतर प्रत्येक गोष्ट इतकी जिव्हारी लावून घेतो कारण तो विजडम नाहीये की किती एखाद्या गोष्टीला किती व्हॅल्यू दिली पाहिजे. पुढे निर्णय क्षमतेचा अभाव. मणिपूर चक्र हे आपल्या आत्ममूल्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं, सेल्फ इमेजशी रिलेटेड असलेलं चक्र आहे. सो ज्याचं मणिपूर ब्लॉक्ड असतं ना, यांना कायम कुणाचा तरी अश्युरन्स लागतो. हे एकटे कुठेच जाऊ शकत नाहीत, हे कायम कोणाला बरोबर घेऊन जाणार, ए चल ना. त्यांना सतत कुणाला तरी त्यांच्यासाठी डिसिजन्स घ्यावे लागतात. ही जी अवलंबून आहे. कधी कधी आपण असे नसतो ओरिजिनली, पण सिच्युएशन्समुळे असे होतो. बऱ्याच वेळेला कोविड नंतर असं घडलं ना, कितीतरी सिनियर सिटीजन्सच्या आयुष्यात असं घडलं की कॉन्फिडन्सच संपला, एकट्याने बाहेर जायचा कॉन्फिडन्सच संपला. सो असं असेल की तुम्ही कॉलेजमध्ये असताना, जॉब करत असताना असं नव्हता, पण आत्ता अलीकडे यू हॅव बिकम लाईक दिस, की किंवा इतके निर्णय चुकले आयुष्यामध्ये की आता भीतीच वाटते, काही डिसिजन घ्यायचीच भीती वाटते. म्हणून सतत कुणीतरी बरोबर लागतं आधारासाठी. मणिपूर ब्लॉक्ड आहे. ह्याच्यावर काम नाही केलं तर आयुष्यभर आपण अशी डिपेंडेंटच राहणार आहे. पुढे आता फर्स्ट 4 वर हायपो म्हणजे कमी नेगेटिव्ह, हे आहेत हायपर नेगेटिव्ह म्हणजे ज्या वेळेला हायपर होतात. पहिल्या ह्याच्यात काय आहे, यांना स्वतःबद्दल काही व्हॅल्यूच नसते, म्हणून हे दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात. म्हणजे अगदी भोळी भाबडी माणसं असतात ना, ज्यांना काहीच कळत नाही, हे पहिल्या कॅटेगरीतले. हायपर म्हणजे यांची एक्स्ट्रीम केस, इतकी आत्मप्रौढी, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे हे स्वतःला जगातले सगळ्यात शहाणे समजत असतात. हे कायम दुसऱ्याची मापं काढत असतात. दे विल ऑलवेज मेक इट अ पॉइंट, मजा म्हणून नाही, ही त्यांची वृत्ती असते. मजेत काहीतरी कोणीतरी बोललं आपल्याला कळतं, बट दीज पीपल विल मेक इट अ पॉइंट की तुमच्या कमतरतेवरती ते तुम्हाला काहीतरी बोलतीलच, तुमचं खच्चीकरण करतील. दे एन्जॉय दॅट, कारण मग त्यांना सुपिरियरिटी गाजवायची आहे ना. पण या लोकांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, हे जगातल्या सगळ्यात स्टुपिड चुका स्वतःच्या आयुष्यात करतात. कारण हे इतके आंधळे असतात स्वतःच्या प्रेमात की हे मोस्ट ऑब्वियस प्रॉब्लेम्स आयुष्यातले बघू शकत नाहीत. इतका गर्व, इतकी सुपिरियरिटी की हे कोणालाच स्वतःसमोर हे करत नाही. बऱ्याच वेळेला हे ॲडॉलेसन्स नुकतं सुरू झालेली मुलं अशी असतात. गॉड्स कॉम्प्लेक्स असतो यांना, असं वाटतं आपल्याला सगळं कळतं जगातलं, ऍक्च्युली काहीच कळत नसतं, हे नंतर कळतं. सो आयदर ऑफ मणिपूर इज ब्लॉक्ड, आयदर केसमध्ये. ओके, पुढे जाऊया. 7th पॉइंटमध्ये आयदर केस असेल, एक मिनिट मी फक्त ते एक्सप्लेन करते, की एकतर स्वतःविषयी प्रचंड कमतरता असते किंवा सतत दुसऱ्याला, म्हणजे हायपरवाला काय करणार, तो स्वतःमध्ये कधीच नाही, त्याला स्वतःमधली कमतरता दिसली जरी चुकून तरी तो दुसऱ्याची चेष्टा मस्करी करणार, कारण त्याला स्वतःला अश्युरन्स द्यायचा आहे की मी ग्रेट आहे. सो तुम्ही जर पहिल्या कॅटेगरीत असाल तर दुसरं वाक्य खोडून टाका, दुसऱ्या कॅटेगरीत असाल तर पहिलं वाक्य खोडून टाका. अनाहत सगळ्यात महत्त्वाचं केंद्र, कारण सगळ्या एनर्जी सिस्टीमचा बॅलन्स आहे. खाली 3 चक्र आहेत, वरती 3 चक्र आहेत. मधली अलाइनमेंट ठरवणारं केंद्र आपलं ऑरिक फील्ड, हे या चक्रावरनं डिफाईन होतं की आपला प्रभाव किती आहे. आपल्या सिस्टीमला, प्रत्येकाच्या बॉडीला एक एनर्जी फील्ड असतो विच इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ह्याचा प्रभाव किती आहे हे तुमच्या अनाहत चक्राच्या ऍक्टिव्हिटीवरती ठरतं.
सो आपलं अनाहत चक्र किती फंक्शनल आहे तेवढा आपला ऑरा तेवढा प्रभावी असतो. अनाहत चक्र ऍक्टिव्ह असेल किंवा नसेल हे कसं कळतं? पहिली गोष्ट म्हणजे प्रेमाचा अभाव किंवा आनंदाचा अभाव. कुठल्याही कारणाने असेल, ऍक्च्युअल असेल तुमच्या लाईफमध्ये की प्रेम करणारच कोणी नाहीये म्हणून प्रेम वाटत नाही, काही नाहीच आहे आनंद असण्यासारखं म्हणून असेल, व्हॉट एव्हर लॉजिकल रिझनिंग काहीही असेल, बट लाईफची कंडिशन ही आहे की प्रेम वाटत नाही, आनंद वाटत नाही. याचा अर्थ काय आहे? या दोन गोष्टी जर वाटत नसतील तर तुमचं अनाहत चक्र आकुंचन पावलंय. इट इज श्रिंक्ड. पुढे सपोर्ट सिस्टम्सचा अभाव, कारण लोकांशी रिलेट करणारं प्रेमाचं केंद्र आहे. सो तुम्ही किती लोकांना तुमच्याबद्दल आणि तुम्हाला लोकांच्या बद्दल किती आत्मीयता वाटते. सपोर्ट सिस्टम्सचा अभाव. मी खरंच अशी माणसं बघितलीत की त्यांच्या आयुष्यात त्यांच्याबरोबर उभं राहणारं कुणीच नसतं. म्हणजे अगदी सख्खी माणसं सुद्धा त्यांनी तोंड फिरवलेलं असतं. प्रॅक्टिकली आपण दोष देतो की माणसं अशी कशी वागू शकतात, पण ज्या वेळेला अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात येते आपलं अनाहत केंद्र ब्लॉक्ड आहे म्हणून असं घडतंय. पुढे नात्यांच्या स्तरावर दुरावा आणि मतभेद, कॉन्स्टंटली कॉन्फ्लिक्ट्स असतात. म्हणजे एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. बऱ्याच वेळेला लोक गैरसमज करून घेतात, कुणीतरी अचानकच कट करतं. अनाहत चक्र ज्यावेळेला ब्लॉक्ड असतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं घडतं की चांगलं चाललंय दोन माणसांचं आणि अचानक समोरचा कट करतो. मग आपल्याला कळत पण नाही, कारण पण कळत नाही की काय झालं, आणि आपण सॉल्व्ह करायला गेलो तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. एक अशी विचित्र अवस्था निर्माण होते वेन अनाहत इज ब्लॉक्ड. पुढे दुसऱ्यांविषयी वाटणारी असूया, जेलसी. जेलसी इज अ व्हेरी व्हेरी नॉर्मल इमोशन. जशी आपल्याला भूक लागते तितक्याच नॉर्मली आपल्याला नॅचरली जेलसी पण वाटू शकते. प्रॉब्लेम कधी येतो? ज्या वेळेला ही जेलसी गरजेपेक्षा जास्त उफाळत असते. म्हणजे कुणाचंच चांगलं बघवत नाही. म्हणजे समोरचा गाडीचे पेढे द्यायला आलाय, आपण हे 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 करत खातो आणि आतून असं असं करतो की ह्याली कशी घेतली, हे तर बरं आहे बाबा, एवढ्या बापाचा पैसा आहे. दिस असूया इज बॅड. कधीतरी हा दुसऱ्याची गाडी बघून असं वाटलं आपल्याकडे पण आली पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. पण सारखं मीच सेंटर ऑफ अट्रॅक्शन, कधीतरी दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवूया ना, कधीतरी ऑडियन्स मध्ये बसूया, कधीतरी दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवूया. ज्या वेळेला ही कारण नसतानाची असूया फळफळत असते प्रत्येक गोष्टीवर, आणि हॉर्मोनली विमेन आर केपेबल ऑफ दिस. हा, अगदी समोरच्याच्या चांगल्या नवऱ्यापासून, तो नवरा नकोय आपल्याला, पण तिला कसा असा चांगला सगळीकडे फिरवणारा लाड करणारा मिळतो. आणि हे बघा आमचे हे पण नाही, मगाशी सर जसं म्हणाले तसंच ऍड्रेस करत असेल कदाचित. ते समोरच्याच्या केसांपासून ते सौंदर्यापासून ते चपलांपासून वी आर केपेबल ऑफ बिंग जेलस ऑफ एव्हरीथिंग. It's natural. A woman is made like that. Hormonally you are made like that. There's nothing wrong. Wrong is ज्या वेळेला याच्यातनं बाहेरच पडता येत नाही. हा, जाणीव झाली की ठीक आहे मला वाईट वाटलं. अनाहत ज्या वेळेला जागं होतं ना त्यावेळेला जाणीव होते की हो मला जेलसी वाटली बरं का, आणि ते तसंच मजेत तो निघून जातो. अनाहत ब्लॉक्ड असतं त्यावेळेला खात राहते ती गोष्ट आपल्याला आतून, बघू नाही शकत, कोणाचंच चांगलं बघू शकत नाही आपण, त्रास होतो आपल्याला, वाईट वाटत राहतं. पुढे फिफ्थ खूप महत्वाचं आहे, मनात साठवून राहिलेला राग, द्वेष, तिरस्कार. कल्पना करा तुम्हाला कुणीही लॉजिकल कारण नाही विचारत आहे की का, काहीतरी खरंच घडलं असेल तुमच्या बरोबर, तुमच्याशी ही माणसं खरीच खूप वाईट वागली असतील, पण तुम्ही हा कचरा जेवढा स्वतःच्या सिस्टीम मध्ये ठेवणार आहे तेवढं हे तुमचा ऑरिक फील्ड नेगेटिव्ह करणार आहे. रागानी द्वेषानी भरलेल्या माणसाच्या आयुष्यात कधीही प्रेम येऊ शकत नाही, कारण तो प्रेमाच्या फ्रिक्वेन्सीवरच नाही आहे. का लेट गो करायचंय हे सगळं? दुसऱ्यावरती उपकार नाही, आपल्याला फ्री व्हायचंय. म्हणून दुसरा कसंही वागू दे, त्याला जाऊन मिठ्या नाही मारायच्या आहेत, त्याच्या पलीकडे जायचंय. इट शुड नॉट मॅटर.
नाहीतर हे आपली एनर्जी खात राहणार आहे. आणि मग आपल्याला वाटतं ना की मी एवढं चांगलं वागते लोकांशी, पण मला मदत करायला कोणीच उभं राहत नाही. अनाहत ब्लॉक्ड आहे. मला गरजेच्या वेळेला लोक उभी राहत नाहीत, माझ्याबद्दल चार चांगले शब्द कोणी बोलत नाही. अनाहत ब्लॉक्ड आहे. मी पोचूच शकत नाहीये. पुढे 6th, स्वतःच्या फायद्याशिवाय कोणालाही मदत करू शकत नाही. म्हणजे माझं नाव येणार असेल तर दान देणार, माझ्याबद्दल स्टेजवरनं बोलणार असाल तर मदत करणार, काही उपयोग नाहीये त्याचा. अनाहत ब्लॉक्ड आहे. दिसताना दिसतं मोठी मोठी गोष्ट, पण ह्यांच्या लाईफमध्ये हे कायम रिलेशनशिपच्या लेवलला स्ट्रगलच करत राहतात. कारण दुसऱ्याला मदत करावी. ज्या वेळेला अनाहत ओपन होतं त्यावेळेला काय होतं, पहिली गोष्ट तर करुणा निर्माण होते. मदत करावीशी वाटते. का करावीशी वाटते? कारण आपण करू शकतो, एवढंच कारण आहे त्याचं, दुसरं काहीच नाही. का करू शकतो? कारण आपल्याला आतून माहितीये की माझ्याकडे भरपूर आहे आणि दिल्याने कमी होत नाही. प्रॉब्लेम बघा कसा येतो. तुमचं अनाहत ओपन आहे, हा, बाय डिफॉल्ट. काही माणसं असतात ना अतिशय प्रेमळ असतात, बाय डिफॉल्टच प्रेमळ असतात. पण यांचं जर मणिपूर आणि मूळाधार ब्लॉक्ड असेल तर त्यांना कळतच नाही की समोरचा माणूस आपल्याला कसा चुना लावतोय. यांच्या आयुष्यात वारंवार धोके देणारे व्यक्ती निर्माण होतात. कारण मणिपूर आणि मूळाधार ब्लॉक्ड आहे. यांना कायम पैशाच्या स्तरावर फटके बसतात, लोक वापरून घेतात, बिकॉज दे डोंट अंडरस्टँड दिस. पुढे अनाहत ज्या वेळेला ब्लॉक्ड असतं त्यावेळेला कायम अतृप्ती असते. अशी माणसं बघितली आहेत ना आपण की आयुष्यात सगळं आहे, बट दे आर कॉन्स्टंटली कंप्लेनिंग. मायकल जॅक्सन सारखा माणूस, सगळं होतं बाहेरनं दिसताना, तरी आपल्याला बाहेरनं दिसताना सगळं होतं आयुष्यात, बट ही डाईड ॲज अ व्हेरी व्हेरी अनहॅपी मॅन. अतृप्ती आयुष्याची कधी संपतच नाही. हाव जी आहे, वॉन्ट जी आहे, ती कधीच संपत नाही. पुढे विशुद्ध. विशुद्ध हे तुमच्या एक्सप्रेशनचं केंद्र आहे. मग अशी जसं सर म्हणले, तुमची व्हॅल्यू, तुम्ही तुमची व्हॅल्यू एक्सप्रेस कशी करता? तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या एक्सप्रेशनमधनं, तुमच्या लिखाणातनं. सो ज्या वेळेला विशुद्ध ब्लॉक्ड असतं त्यावेळेला तुम्हाला स्वतःला एक्सप्रेसच करता येत नाही. मग एक्सप्रेशन फक्त बोलण्याने नाही आहे. एखादी कलागुण असेल ती एक्झिबिटच करता येत नाही, लोकांपर्यंत पोचताच येत नाही जर विशुद्ध ब्लॉक्ड असेल. गंमत बघा, विशुद्ध ब्लॉक्ड असलेली माणसं मार्केटिंगमध्ये असतात. त्यांना पोचताच येत नाही दुसऱ्यापर्यंत आणि त्यांना वाईट वाटतं की अरे आपण एवढं जेन्युअनली काम करतो आणि दुसरा एवढा धूर्त बुद्धीचा आहे, त्याच्याकडनं ह्यांनी तेच प्रोडक्ट घेतलं, पण मी एवढं जेन्युअनली करतोय, मला होल्डवर टाकतात. आज उद्या, उद्या परवा. आपलं प्रेझेंटेशन आवडतं लोकांना, पण डीलच सील होत नाही. विशुद्ध ब्लॉक्ड आहे. कुणीच आपल्याला किंमत देत नाही. युअर विशुद्ध इज ब्लॉक्ड. आणि बऱ्याच वेळेला ही वरची चक्र ब्लॉक्ड असतात कारण खालची बेसिक ब्लॉक्ड. चढ आयुष्याची गती आहे ना अशी ग्रॉस टू सटल जाणार आहे. सो मणिपूरमध्ये सेल्फ इमेज जर ब्लॉक्ड असेल तर ऑटोमॅटिकली इथून एक्सप्रेशन कशाचं पडणार? मला जर स्वतःबद्दलच चांगलं वाटत नाही, कॉन्फिडन्स वाटत नाही, तर माझं विशुद्ध ते एक्सप्रेस कसं करणार? म्हणून कितीतरी लोक असतात जे लिहितात खूप छान, इतकं सुंदर लिहितात, पण त्याला वावच मिळत नाही. इतकं छान बोलतात पण पोचतच नाही, कोण ऐकणारच नसतं. घरातली माणसं किंमत देत नाहीत. विशुद्ध ब्लॉक्ड आहे. आपण आज ज्या जगात राहतो, दिस अफेक्ट्स एव्हरीवेअर, नॉट ओनली होम, रिलेशनशिप्स, युअर ऑफिस, युअर वर्क, एव्हरीवेअर. कारण तुमचा प्रभाव पाडणारं केंद्र आहे विशुद्ध. ओके. सो एकतर स्वतःचं मत, कला, गुण, निर्णय व्यक्त करता येत नाहीत, एक्सप्रेसच करता येत नाहीत. काही माणसं असतात ना जी म्हणतात मला नाहीच म्हणता येत नाही, सांगताच येत नाही की काय म्हणायचं एक्झॅक्टली. पुढे इतर आपल्याला किंवा आपल्या मतांना, विचारांना किंमत देत नाहीत. युअर द लास्ट पर्सन ऑन प्रायोरिटी. का?
कारण ॲट मणिपूर ऑल्सो यू आर द लास्ट पर्सन इन युअर प्रायोरिटी लिस्ट. म्हणून तसं आहे. आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनात गैरसमजूत निर्माण होते. ह्यांची एक गंमत अशी असते, विशुद्ध ब्लॉक्ड असणाऱ्यांची, हे बिचारे एकतर यांना काय बोलायचं कळत नाही. सो हे जेव्हा बोलायला जातात ना, हे बरोबर उलटच बोलून येतात. म्हणजे जे बोलायचं नाही आहे ते बोलून येतात. हे 2 जणांची भांडणं सोडवायला जातात आणि आजूबाजूच्या 4 जणांची लावून येतात. ते मुद्दाम नाही करत, पण त्यांना कळतच नाही की कुणाला कुठली इन्फॉर्मेशन द्यायची आणि कुठली द्यायची नाही. ओके, असा विशुद्ध ब्लॉक्ड असलेला जर नवरा असेल ना, तर ह्याची बायको आणि ह्याची आई आयुष्यभर भांडत राहणार आहे. बिकॉज याला कळत नाही की कुणाला कुठली इन्फॉर्मेशन द्यायची आणि कुणाला द्यायची नाही. सो बिचारा तो सॉल्व्ह करायला जाणार आणि आणखीन भांडणं लावून येणार. हे खूप बिचारे असतात ज्यांचं विशुद्ध ब्लॉक्ड असतं ना. देर व्हेरी व्हेरी खरंच खूप गरीब लोक असतात ते, म्हणजे पर्सनॅलिटीनी गरीब. कारण त्यांना खरंच इच्छा असते मदत करायची, पण ते काहीतरी उलटच बोलून येतात. कारण ते सेंटर ब्लॉक्ड आहे, ऍक्टिव्हेटेडच नाहीये. पुढे, लोकांच्या वर आपल्या व्यक्तिमत्वाचा, बोलण्याचा प्रभाव पडत नाही. ते कुणाला कन्व्हिन्स करू शकत नाही. या लोकांची नेगोसिएशन पॉवर खूप वीक असते. त्यांना नेगोशिएट करता येत नाही, डिस्काउंट्स मागता येत नाही, डील्स क्लोज करता येत नाहीत. समोरचा जे सांगतो ते ऐकून येतात आणि तेवढे पैसे देऊन पण येतात. बिकॉज दे कॅन नॉट नेगोशिएट. पुढे, याला ब्लॉक करणारं एनर्जेटिक इमोशन आहे सतत कंप्लेनिंग, क्रिटिसायझिंग आणि कंपॅरिझन. सतत तुलना. बऱ्याच वेळेला ही खूप वरवरच्या स्तरावर होत असते असं नाही, आतमध्ये होत असते की का माझंच का नाही, माझंच का नाही, माझंच का नाही. तुम्ही जर अशी बिचारी माणसं बघितली आणि त्यांना तुम्ही विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, ते आतून म्हणतात नाही माझं असंच आहे, माझ्याबरोबर असंच होतं. हा त्यांचा सेल्फ टॉकच स्वतःबद्दल इतका क्रिटिसायझिंग असतो की लहानपणापासून माझ्याबरोबर कधीच काहीच चांगलं घडलेलं नाही, काहीच घडलेलं नाही. आणि पेन प्लेजर मेकॅनिझम प्रमाणे त्यांच्या ब्रेनला याचीच सवय होते आणि ते इथंच अडकतात. पुढे, आज्ञाचक्र. जसं मणिपूर हे तुमच्या व्यवहार ज्ञानाशा किंवा विजडमशी रिलेटेड आहे, तसं आज्ञा हे तुमच्या इंटलेक्टशी रिलेटेड आहे, बुद्धिमत्तेशी, अकॅडमिक इंटेलिजन्स. सो ज्याचं आज्ञा ब्लॉक्ड असतं, बुद्धिमत्तेचा अभाव, बऱ्याच वेळेला अभ्यास केलेला आठवत नाही, रिलेट करता येत नाही, अप्लाय करता येत नाही, सो आज्ञा इज ब्लॉक्ड. सतत संभ्रम आणि साशंक अवस्था ही मॅक्सिमम लोकांची असते. बिकॉज आपण इथपर्यंत पोचतच नाही ना, आपण बेसिक आयुष्यातच एवढे अडकलोय की या वरच्या अवस्थांकडे आपण कधी लक्षच देत नाही. कॉन्स्टंट कन्फ्युजन, हे करू का ते करू का ते, मग हे केलं तर बरं राहील का, मग ते केलं तर बरं राहील का, डिसिजनच घेता येत नाही. सो सतत दुसऱ्यावर अवलंबून डिसिजनसाठी पण, आणि तरी हे कॉन्स्टंट शंकाकुलच असतात, होईल की नाही, होईल की नाही, अरे अजून नाही झालं, होईल की नाही. बऱ्याच वेळेला ह्यांची शंका सगळ्या स्तरावर असते. काही चांगलं लाईफमध्ये घडायला लागलं तरी त्यांना शंका येते की हे जाणार आहे वाटतं आता, हे नाही टिकणार फार काळ. बिकॉज त्यांना तिथे स्टेबल राहता येत नाही. अशा लोकांना खूप विचारांचा त्रास होतो, खूप त्यांना त्रास देतात विचार. कॉन्स्टंट दे आर फायटिंग विथ देअर थॉट्स, दे आर सो रेस्टलेस. आणि म्हणून ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन करायला लावतो, किंवा कॉन्सन्ट्रेशन पण जी पॉवर आहे ती आज्ञाचक्राची क्वालिटी आहे. पुढे, सृजनतेचा अभाव, क्रिएटिव्हिटी, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. मी एखाद्या प्रॉब्लेमला क्रिएटिव्हली कसं सॉल्व्ह करायचं सुचत नाही. त्याच याच्यात आपण फिरत असतो, नवीन आयडियाज, नवीन कल्पना, आणि त्याला प्रॅक्टिकल रियालिटीमध्ये आणता येत नाही. दॅट इज वेअर आज्ञा इज ब्लॉक्ड. चौथं आहे अंतःप्रेरणेचा अभाव. ही या चक्राची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. ज्या वेळेला आज्ञाचक्र इन अलाइनमेंट यायला लागतं त्यावेळेला नुकतंच तुमचा इंटेलिजन्स वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, डिसिजन मेकिंग वाढतं असं नाही, तुम्हाला इंट्युशन पॉवर पण निर्माण होते. ॲक्च्युली इंट्युशन पॉवर आपल्या सगळ्यांनाच असते. आपल्याला कळतं हे नव्हतं करायला पाहिजे, ते करायला पाहिजे होतं, या रस्त्याने नव्हतं जायला पाहिजे, त्या रस्त्याने जायला पाहिजे होतं, पण आपल्याला डिकोड करता येत नाही. आपण बरोबर जे नको होतं करायचं तेच करतो, आणि मग आपण असं म्हणतो मला वाटतच होतं, मला माहीतच होतं की या माणसाची नाहीच डील करायला पाहिजे, मला वाटतच होतं, हे विचारायलाच पाहिजे होतं. कारण इतका गोंधळ आहे सिस्टीममध्ये,
इतक्या नेगेटिव्हिटीत अडकलोय आपण की त्या अवस्थेपर्यंत पोचूच शकत नाही. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या चक्रांना एनर्जी देणारं केंद्र सहस्त्रार, याची महानता किंवा ह्याला आणखीन प्रगत करण्याकरता आपण काही नाही करू शकत. तो अभ्यास आहे, ती साधना आहे आणि तो प्रसाद आहे. हे फक्त ऍक्टिव्हेटेड आहे का नाही कसं कळू शकतं आपल्याला जर अध्यात्माच्या विषयांची ओढ असेल. रिलिजियसनेस नाही, देवदेव करणं नाही, अध्यात्माची जर ओढ असेल, द फॅक्ट की तुम्ही सगळे लोक सप्तचक्र हा विषय ऐकायला आलाय, सो कुठेतरी सहस्त्रार इज इन अलाइनमेंट, म्हणजे ऍटलिस्ट ओपन तरी व्हायला लागलंय, म्हणून तरच हा विषय ऐकू शकतो, नाही तर नाही ऐकू शकत ना हा विषय. हा काय मॅनेजमेंट टॉक नाही आहे की ऐसा करो वैसा करो, असं नाही आहे ना. काय ओके, सो दिस इज, या अनालिसिस वरनं तुम्हाला कळेल की ऍक्च्युली आपण जिथे जिथे अडकलोय ती सगळी चक्र आपली ब्लॉक्ड आहेत आणि तो एरिया लाईफचा आपला ब्लॉक्ड आहे. जोपर्यंत ही चक्र अलाइनमेंट मध्ये येणार नाही तोपर्यंत तो एरिया आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. हे अलाइनमेंट मध्ये कसं आणायचं याच्याकरता दोन पद्धती आहेत. वन इज अ फ्रिक्वेन्सी टेक्निक अँड अदर इज अन एनर्जी टेक्निक. फ्रिक्वेन्सी टेक्निक मी दाखवते तुम्हाला, हाऊ इट इज, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. पण आम्ही जे सप्तचक्र शुद्धिक्रियेमध्ये शिकवतो ती एक एनर्जी अलाइनमेंट आहे. 7 दिवसाचा वर्कशॉप आहे. 7 दिवसाचा वर्कशॉप येत्या शनिवारी 4 तारखेपासून सुरू होणार आहे. रोज रात्री 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत रोज रात्री 9 ते 10 झूमवरती ऑनलाईन सेशन आहे. सो वी विल टीच यू प्रत्येक चक्राचं, त्याचं क्वालिटीज, त्याचा आणखीन रेलेव्हन्स लाईफशी आणि त्याला कसं बॅलन्स करायचं. ह्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स देखील तुम्हाला मिळतील ज्याला तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस आहे. सो तुम्ही ही साधना करत राहू शकता, कारण या अवस्थेपर्यंत पोचायलाच इतकी डीप आहे ही. इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. पण जोपर्यंत ही एनर्जी अलाइन होत नाही, आम्ही एवढे वर्ष हे शिकवतोय अँड एव्हरी इयर वी एक्सपिरियन्स दिस की जी लोक टॅपिंग करतायत, ओके, रेग्युलरली पॉवर टॅपिंग प्रॅक्टिस करतात, जी कामं टॅपिंगनी अडकून पडतात त्याला ज्या वेळेला सप्तचक्र शुद्धिक्रियेची जोड लागते ती कामं ऑटोमॅटिकली सुटायला लागतात. कारण कधी कधी ब्लॉक हा फक्त बॉडीमध्ये नसतो, एनर्जी लेवलला अडकलेला असतो. सो येत्या 4 तारखेपासून सप्तचक्र शुद्धिक्रिया सुरू होणार आहे. ऑनलाईन आहे, रात्री 9 ते 10. तुम्ही जर त्या वेळात अवेलेबल नसाल तर तुम्हाला नंतर रेकॉर्डिंग्स येतात, तुम्ही तुमच्या पद्धतीत फॉलो करू शकता. या वेळेला आम्ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करणार आहे. जेवढे पार्टिसिपंट्स आहेत वी विल बी कलेक्टिंग युअर फोटोग्राफ्स. फोटोग्राफ्स कशासाठी, तर जी फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट आहे ती करण्यासाठी. आय विल शो यू व्हॉट अ फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट इज आणि आपली एनर्जी किती फास्ट बदलू शकते ते दाखवण्याकरता मला 2 व्हॉलंटियर्स पाहिजेत, एक लेडीज आणि एक जेंट्स. 2 लकी पीपल फास्ट ऑन स्टेज, नो रिपीटर्स. एक लेडीज, एक आ जाओ कम. ओके, तुमचं नाव? नाही रिपीटर, नो नो नो, यू हैव नॉट डन सप्तचक्र. ठीक है, चलो विल डू इट. चलो 3 पे करेंगे. कोई घेऊ 3? ओके, ठीक है. सो आय विल शो यू एन एनर्जी अलाइनमेंट. याच्याकरता आपण एक पद्धत वापरणार आहे ज्याला बॉडी किनिसिओलॉजी म्हणतात. बॉडी किनिसिओलॉजी म्हणजे आपल्या शरीराला माहिती आहे की आपल्या शरीरातला जो इंटेलिजन्स आहे ह्याला माहिती आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. ओके, गंमत बघायची तुम्हाला? इकडे या. व्हॉट्स युअर नेम? दर्शन. ओके, जस्ट लुक देयर. आता पुट युअर हँड स्ट्रेट, फिस्ट टाईट. आय विल प्रेस, मला दाबू द्यायचं नाही खाली. जस्ट शो मी युअर स्ट्रेंथ. ओके, हाऊ मच इट इज. दिस इज युअर स्ट्रेंथ. ओके, हात खाली घे, डोळे समोर बघ, हात खाली घे ना. हां, म्हण माझं नाव दर्शन आहे. माझं नाव दर्शन आहे. हात सरळ कर आणि परत तेवढीच स्ट्रेंथ दे. डोंट लेट मी पुश इट डाऊन. आय स्ट्रेंथ दे ना दादा. दिस इज युअर स्ट्रेंथ, युअर स्ट्रॉंग. ओके, हात खाली घे. आता म्हण माझं नाव प्रसाद आहे. माझं नाव प्रसाद आहे. हां, हात सरळ कर. तेवढीच स्ट्रेंथ दे. यू शुड नॉट लेट मी प्रेस युअर हँड डाऊन. ओके, काय आलं? युअर बॉडी नोज दॅट यू आर लाईंग. ह्या सेम प्रिन्सिपल लाय डिटेक्टरमध्ये यूज होतो. ओके, युअर बॉडी नोज दॅट यू आर लाईंग, त्याच्यामुळे आपण आपली बॉडी ती स्ट्रेंथ ठेवू शकत नाही. एंजल्समध्ये आम्ही हा एक्सपेरिमेंट केला होता की लोकांना बोलवलं होतं स्टेजवरती आणि एका चिठ्ठीमध्ये पॉयझन लिहिलं होतं आणि एका चिठ्ठीमध्ये टर्मरिक लिहिलं होतं. आता लोकांना काय माहिती ना मी काय लिहिलंय चिठ्ठीत. बट वेन वी टेस्टेड पीपल, ऑल द 7 people said
की ज्या चिठ्ठीत टर्मरिक आहे ही आपल्या शरीरासाठी चांगली आहे. कसं कळलं? वी आर ऑल कनेक्टेड. दिसत नाही. वी आर ऑल कनेक्टेड विथ दिस इंटेलिजन्स. सो तसंच आपल्या बॉडी इंटेलिजन्सला असं काहीतरी माहिती आहे जे आपल्याला माहित नाही. ओके, लेट्स सी नाव. नाव क्लोज युअर आईज अँड से माझं मूलाधार चक्र अलाइंड आहे. माझं मूलाधार चक्र अलाइंड आहे. पुट युअर हँड स्ट्रेट. हां, परत सेम. मला स्ट्रेंथ द्यायची फक्त. यू लुक स्ट्रेट. एक लक्षात घ्या, आपण किती स्ट्रॉंग आहे हे दाखवायचं नाहीये. आपला स्ट्रेंथ होल्ड होतोय की होल्ड होत नाही हे दाखवायचं, हे बघायचं. यू हॅव टू सी. नाव यू अंडरस्टूड यू कुडंट स्टँड द स्ट्रेंथ वेन यू सेड की माझं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे. इज व्हॉट यू सेड. बॉडी इंटेलिजन्सनी काय दाखवलं? म्हणजे निगेट केलं. नाही आहे. परत करू. बरं म्हण, माझं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे. माझं मूलाधार चक्र 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 स्ट्रॉंग आहे. स्ट्रेट. ओके, तेवढी स्ट्रेंथ दे परत. नाही? ओके, नाव विल सी. आय विल अलाइन आणि मग परत बघूया. ओके, दिस इज अ फ्रेंच कॉन्ट्रॅप्शन. सो ह्याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी डिनॉमिनेटर आहे. आपण फ्रिक्वेन्सी चेक करू शकतो. प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते, ॲक्च्युली मेजर करता येते. आणि प्रत्येक गोष्टीला हील करायला एक फ्रिक्वेन्सी देता येते. प्रत्येक चक्राची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे. सो मूलाधार चक्राची फ्रिक्वेन्सी अलाइनमेंटनी देऊन बघू आपण. अँड हाऊ द एनर्जी शिफ्ट्स वी विल सी. नाव हिज बॉडी साईड इट्स नॉट अलाइन्ड. वी विल सी व्हॉट हॅपन्स. ओके, सो हे रेझोनन्स आणि एक मिनिट चालू कर नाही. हे रेझोनन्स आणि डेझोनन्सवर काम करतं. ओके, रेझोनन्स म्हणजे हे जर मी बॉडी स्ट्रेट ठेवली आहे माझी, मी हात हलवत नाही, यू कॅन सी. हे जर माझ्याकडे पडलं ह्याचा अर्थ इट इज रेझोनेटिंग. रेझोनेटिंग म्हणजे जी हिलिंग फ्रिक्वेन्सी आहे त्याला हे अलाइंड आहे. हे जर माझ्या बॉडीपासून लांब पडलं असं झालं ह्याचा अर्थ दिस इज डेझोनन्स. ओके, नाव वी विल सी. असं फिर माझ्याकडे, डोळे बंद कर, क्लोज युअर आईज. नाव वी विल सी वेदर हिज मूळाधार इज अलाइंड ऑर नो. डोळे बंद कर, काही करू नको. डोंट क्रिएट एनी थॉट्स. जस्ट कॅन यू सी माय हँड इज स्टेबल. माझ्यापासून हे लांब गेलं याचा अर्थ काय आहे? इट इज डेझोनंट. हे हील्ड नाही आहे, इट्स नॉट इन बॅलन्स. ओके, सो आता मूळाधार चक्राची जी फ्रिक्वेन्सी आहे आपण ती देऊया आणि वी विल सी व्हॉट हॅपन्स. डोळे बंदच ठेव. दिस इज कॉल्ड शंटिंग. शंटिंग म्हणजे एक लाईन ऑफ एनर्जी चेंज करून आपण दुसरी लाईन ऑफ एनर्जी अलाइन करतो. Now we will check again. Now we will see what the body intelligence also says. परत इथे उभा राहा. आता म्हण, माझं मूलाधार चक्र अलाइंड आहे. माझं मूलाधार चक्र अलाइंड आहे. हात स्ट्रेट ठेव आणि तेवढीच एनर्जी दे मला. Can you see? So thank you दर्शन. या वी विल डू द सेम विथ हर. लेट्स सी काय होतं. तुमचं नाव काय? अश्विनी. या इकडे समोर उभे राहा, तिकडे तोंड करा. ओके, मी मला तुमचं स्ट्रेंथ दाखवा आधी. सरळ बघा, मला फक्त हात खाली दाबू देऊ नका. स्ट्रेंथ द्या ना. दिस इज युअर स्ट्रेंथ. हात खाली घ्या. आता म्हणा माझं नाव अश्विनी आहे. माझं नाव अश्विनी आहे. हात सरळ. ओके, गुड. हात खाली घ्या. आता म्हणा माझं नाव टीना आहे. हात खाली घेऊन म्हणा आधी. हँड फटी. हात सरळ करा. रिस्ट राईट. तुम्हाला कळतंय यू कुडंट स्टे सस्टेन. यू अंडरस्टँड राईट. यू नॉट डन इट पर्पजली. ठीक आहे, फाईन. नाव से माझं स्वादिष्टान चक्र अलाइंड आहे. माझं स्वादिष्टान चक्र अलाइंड आहे. माझं स्वादिष्टान चक्र अलाइंड आहे. हात घ्या. हात घ्या सरळ. शो मी युअर स्ट्रेंथ. द्या ना स्ट्रेंथ. ओके, सो द बॉडी इंटेलिजन्स सेज इट इज नॉट अलाइंड. ओके, वी विल ट्राय अलाइनिंग. असं माझ्याकडे फेस करा. असं उभं राहत आहे. सो कॅमेरामध्ये पण येईल. ओके, सो आपण आता एक रेझोनंट फ्रिक्वेन्सी घेऊया विच इज अ हार्मोनियस फ्रिक्वेन्सी
आणि स्वादिष्टान चक्र बघूया की अलाइनमेंटमध्ये आहे का नाही. इट फॉल्स अपार्ट. कॅन यू सी? मी हलवत नाहीये, हे दिसताना दिसेल तसं. सो वी विल हील. डोळे बंद करा. परत चेक करूया आपण. इट शोज अलाइंड. बघूया बॉडी इंटेलिजन्स काय म्हणतं बघू. कम हिअर. हात सरळ करा. माझं स्वादिष्टान चक्र अलाइंड आहे. माझं स्वादिष्टान चक्र अलाइन आहे. कॅन यू फील द स्ट्रेंथ? व्हेरी गुड. थँक्यू सर. थँक्यू. मी तुमचं नंतर करू. आय डू इट बट फॉर यू फॉर डेफिनेट. दिस इज द लास्ट. नो बडी इज कमिंग आफ्टर दिस. काल मुंबईमध्ये सगळे नंतर मेरको 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 ऐसा नहीं मिलेगा. You when you're doing the workshop we are going to do this for you. So this is what we will do this year. आता ज्या वेळेला आपण एक फ्रिक्वेन्सी अलाइन करतो ह्याचा इफेक्ट किती दिवस राहणार आहे? जेवढे दिवस ते टिकवू शकतात. तुम्ही जेवढ्या नेगेटिव्ह लोकांच्या नेगेटिव्ह परिस्थितीमध्ये जाता तेवढी ही स्ट्रेंथ इंटरफिअर होते. ओके. दॅट इज वाय वी विल बी टीचिंग यू एनर्जी अलाइनमेंट ऑल्सो, जे तुमचं तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचं आहे. पण त्या एनर्जी अलाइनमेंटला स्ट्रेंथ मिळण्याकरता वी विल डू फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट ऑल्सो. सो जे जे लोक सप्तचक्र शुद्धिक्रिया यावर्षी करणार आहेत त्या सगळ्यांचे फुल साईज फोटोज आम्ही घेणार. वी विल डिवाइड यू इन टू बॅचेस. सो प्रत्येक बॅचमध्ये 20-20, 25-25 लोक असतील. तुम्हाला दिवसभरातले टाइम स्लॉट्स दिले जातील. 7 दिवस हे करणार आहे आम्ही. सो त्या टाइम स्लॉटमध्ये फक्त त्या 20 जणांना तुम्हाला एक रिच्युअल आम्ही समजावून सांगू. एक 2 मिनिटाचं. इट जस्ट टेक्स 2 मिनिट्स टू अलाइन. सो तुम्ही ते 2 मिनिटं कुठेही असा तुम्ही यू हॅव टू जस्ट डू इट. आणि त्या ग्रुपसाठी ते हिलिंग तुमच्या फुल साईज फोटोजवरनं आम्ही करणार आहे. आता फक्त याच्याकरता माझी एक रिक्वेस्ट आहे की मला व्यवस्थित फुल साईज फोटो पाहिजे. हां, कोणाच्या तरी खांद्यावर असा फोटो मग त्याच्यातनं कट करून तुम्ही मला असं नको आहे. आय वॉन्ट अ कम्प्लीट फुल साईज. अवघड आहे. लास्ट इयर खूप अवघड होतं हे. वी हॅव टू टेल पीपल व्हाईट ड्रेस. मला सांगा व्हाईट ड्रेस समजावून सांगणं किती अवघड आहे. व्हाईट ड्रेस बट मणिपूर आज्ञा जॅम बसलेलं आहे. व्हाईट ड्रेस. पीपल आर सेंडिंग फोटोज इन रेड ड्रेस, पिंक ड्रेस, पीच ड्रेस. सो फुल साईज छान मस्त फोटो पाहिजे. बस दॅट्स ऑल. तुमचा एकट्याचा. आणि हे हिलिंग जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्यासाठीच आहे. ओके. बुकिंग एकाचं घेऊन तुम्ही सगळ्या घराचा जर मला फोटो पाठवला दॅट इज इंट हॅपनिंग. ओके. सो कमिंग टू द फी स्ट्रक्चर. 7 days वर्कशॉप विथ लाईफ टाईम ॲक्सेस टू व्हिडिओज सुरू होतोय पुढच्या या नोव्हेंबरमध्ये 4 तारखेला. वर्कशॉप फी आहे 7,500. आज जे बुकिंग करतील त्यांना 2,000 रुपये डिस्काउंट आहे. वर्कशॉप फीज कम्स टू 5,500 नवीन लोकांसाठी. जे कपल बुकिंग घेत आहेत, कपल म्हणजे कपल जे नवरा बायको आहेत ते. ओके. एका फॅमिलीमधनं एका आडनावाची जी 2 माणसं असतील या लोकांकरता कपल डिस्काउंट अवेलेबल आहे. यू गेट 1,000 रुपीज डिस्काउंट ओव्हर दॅट. जे रिपीटर्स आहेत, रिपीटर्स म्हणजे ज्यांनी लास्ट इयर सप्तचक्र किंवा ह्याच्या आधी कधी आमच्याकडे सप्तचक्र शुद्धिक्रिया केलेलं आहे त्यांच्याकरता workshop fees are 5,500. You book today, you get a discount of 1,000, making it to 4,500. So येत्या 4 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. बाहेर काउंटर्स अवेलेबल आहेत. तुम्ही जाताना तुमचं नाव, करेक्ट फोन नंबर आणि टोकन अमाऊंट देऊन बुकिंग करून जा. टोकन अमाऊंट कितीही चालेल, 500, 1000, एनिथिंग. फक्त करेक्ट व्हॉट्सॲप फोन नंबर्स द्या सो दॅट वी कॅन कम्युनिकेट द रेस्ट इन्फॉर्मेशन विथ यू. बाकीचे फीज तुमचे 4 तारखेच्या आत आले पाहिजेत. तर 4 तारखेला संध्याकाळी 9 वाजता आपण सगळेजण ही जगातली एक अद्भुत अलाइनमेंट शिकण्याकरता भेटणार आहोत. Thank you and wish you all a very, very happy and prosperous Diwali. Thank you for being here today. Thank you very much. Let's clap. Thank you.